थँक्यू रवींद्र म्हात्रे सर. इथे आपण पाहिलं तर आपल्या या मंचामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माडी आमचे परेशजी भाईसाहेब इथे उपस्थित आहेत. त्याचा देखील मनपूर्वक आभार. सर्व पाहुण्यांना मात्र घेऊन जातो नवीन मॅचकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतो एका साईडला मात्र सूरज स्मृती वाहाल ओल्वेनोड ज्याने एक सामना अगोदरचा जिंकला आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहू शकाल रॉयल ड्रीम्स 11 पल्लसपे. मॅचला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक पहिला गोलंदाज तर संदीप आणि फलंदाज स्ट्राईकवरती आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी पाहू शकाल लॉगोच्या रिजनमध्ये चेंडू अडवला जाईल. इथे काय घडलं नक्की, दुखापत थोडेसे आपण पाहिला क्षेत्ररक्षकाला झाली, थोडा इंजिर झालाय. जायचं आहे आपण लगेचच पाहायचं आहे, थोडीशी पाणी घेऊन जायचंय. आमचे डॉक्टर भाऊ मुकादम इथून मात्र जातील, लगेच जायचं आहे आपण, कारण एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर खेळाडू आहेत. थोडं नक्कीच आपण पाहायला क्रॅम्प आलाय. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पल्लसपे आणि सूरज स्मृती ओल्वेनोड ही लढत आपण पाहता. थोडा पाहायला दुखापत आहे. चला, खेळाडू नवीन घेतलेला आहे, थोडं इंजर झाली खेळाडूला क्षेत्ररक्षक करताना. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. इथे आपण पाहू शकाल 4 धाबाचे खातं ओपन झालंय. तर मी विनंती करेन रॉयल ड्रीमर्स विजय 11 पल्लसपे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे कॉम्प्युटर बॉक्समध्ये. कपिल पारवे आणि सुनील गबंडी ही जोडी आपण पाहतात. सलामीचे जे कपिल पारवेच्या बॅटमधून पहिला चौकार आला. संदीप गावंड ओव्हर क्रमांक पहिला अतलतडा. सूरज स्मृती वाहाल ओल्वेनोड आणि एका साईडला मात्र रॉयल ड्रीमर्स विजय 11 पल्लसपे लढत आपण पाहता. फार महत्वाची मॅच आहे. जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज संदीप गावंड, सामोरे फलंदाज कपिल पारवे. सुरेख चेंडू रफ्तारमध्ये वेगला. त्यानंतर आपण पाहू शकाल इथे मात्र फलंदाज बीड झाला आणि हा चेंडू डॉट जातोय. संघाची स्थिती पाहिली तर 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ते पाहू शकाल पहिला झटका मिळेल, पहिला विकेटचा पतंग ठरेल. रॉयल ड्रीमर्स 11 पल्लसपे या संघाला पहिला झटका. चांगल्या प्रकारे संदीप गावंडने चेंडू हाताळला आणि ज्या विकेटची गरज होती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील येतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला. आणखी हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल डॉट जातोय. धावसंख्येत आपली एक बाद 4 या आकड्यावरती. राजेश पाटील आणि सुनील गवंडी ही 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एका साईडला गोलंदाज संदीप गावंड. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज. आताचा फटका आपण पाहू शकाल. कार्पेटच्या सहाय्याने फटका सजवला. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 1 बाद 5 या आकड्यावरती. रॉयल ड्रीमर्स 11 पल्लसपे संघाची धावसंख्या
पहिला षटक बदलताना गोलंदाज संदीप गावंड चांगल्या प्रकारे त्याने पहिला विकेट प्राप्त केला. तो कपिल पारवेला ज्याने अगोदरच्या 2 मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं आजच्या 5व्या दिवसामध्ये. तर षटकातील आशुभटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी सुरेख चेंडू. पण तुम्ही पाहू शकाल पंचांचे दोन्ही समांतर झालेत आणि त्यानंतर ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. वाईट करार केला, एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने रॉयल ड्रीमर्स 11 प्लस पे संघाची धावसंख्या 1/6 या आकड्यावरती. 1/6 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. पहिला सत्र आणि ही 5वी लढत आपण पाहतात. क्रीडांगण अतिशय भव्य दिव्य आमचे बॉस फायटर बॉस सरांचा एक चांगला क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केली आणि त्यानंतर एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल ड्रीमर्स 11 प्लस पे संघाची धावसंख्या 1/6 या आकड्यावरती. वारंवार आमचा पंचांचा कॉल आहे की आपण एकत्र येऊ नका. चला नवीन चेंडूची मागणी केली. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली. संघाची धावसंख्या 1/12 या आकड्यावरती धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते. पहिला सत्र चालू आहे. रॉयल ड्रीमर्स 11 प्लस पे संघ फलंदाजी करतोय. प्रवीण मुंबईकरच्या आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती तडाखेबंद षटकार टोकला. फलंदाज राजेश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहिला. संघाची धावसंख्या 1/12 या आकड्यावरती. सुरुवात करावी लागेल. अगोदरची मॅच देखील विसरून चालायचे नाही कारण सूर्य स्मृती वाहाल ओल्वेनोट 40+ संघाने 83 धावसंख्या देखील चेसिंग केल्या होत्या. हे देखील विसरून चालायचं नाही. प्लस पे संघ आपल्याला देखील. तर षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू. ते फलंदाजांचं मात्र नक्कीच इथे नागे झुकवलीत कारण चांगल्या पद्धतीने यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. हा चेंडू डॉट जातोय. धावसंख्या त्यामुळे 1/12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. पहिला पूर्वार्ध ओव्हर क्रमांक दुसरं हाताळताना गोलंदाज प्रवीण मुंबईकर, समोरील फलंदाज राजेश पाटील. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. सीमा रेषा पलीकडे दर्जेदार चौकार.
संघाची धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 16 या आकड्यावरती एक बाद. 16 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. तडाखे बंद फलंदाजी करावी लागेल. अगोदर 2 सामने आपण गमावलेत. कुठेतरी या मॅचमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. या मॅचमध्ये जर प्रयत्न करावे लागतील पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना. प्रवीण मुंबईकर पुढे एकदा गोलच्या मार्कवर. राजेश पाटीलसाठी आता बीट केला. फलंदाजाला कुठेतरी इथे फसवला जातोय. हा चेंडू डॉट जाईल. संघाची धावसंख्या एक बाद 16 या आकड्यावरती थांबली. ओव्हर क्रमांक दुसरा त्यांना आपण पाहतात प्रवीण मुंबईकरला. त्याच्या सामोरे फलंदाज राजेश आणि त्याच्या साथीला सुनील गवंडी. आताचा चेंडू इथे काय घडलं? यष्टीरक्षकाची चुकी. चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या 4 पुढे एक बाद 20 आकड्यावरती धावसंख्या षटकातील शेवटचा चेंडू. सन्मानजनक हलवार पद्धतीने फटका सजवलाय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल इथे 2 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू पकडला जाईल, अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाबीच्या मदतीने आता संघ कुठेतरी पुढे जातोय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 22 आकड्यावरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 1 बाद 22 आकड्यावरती. पाण्याची मागणी नक्कीच एक हा षटक संपल्यानंतर पाण्याची मागणी केली जाईल. पंचांनी आम्हाला माहिती दिली. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज संदीप भोईर येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी संदीप भोईरला प्राचारण केले. पहिल्या सत्रामध्ये सूरस्मृती वाहाल उलवेनोट हा संघ क्षेत्ररक्षक करतो. एका साईडला रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाचा संदीप भोईर हलवार पद्धतीने पटका सजवलाय. पुढे एकदा पाहू शकाल मात्र डेप पॉईंटच्या कव्हरमध्ये मात्र चेंडू अडवला जाईल का? काय घडलंय इथे? कॉल चुकीचा झालाय परंतु चेंडू मिलेपर्यंत इथे फलंदाज स्वस्तात परतला जाईल का? फलंदाज सेफ झोन मध्ये असेल. धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली. 1 बाद 23 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पलसपे 11 रॉयल ड्रीमर्स हा संघ आपण पाहता. 1 बाद 23 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतो. संदीप भोईर हा गोलंदाज. आताचा फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सरळ सोपा झेल टिपतोय आणि आणखी झटका मिळेल तो रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाला.
सन्माननीय श्री विनायक डवले साहेब आपण आमचे कांबेगावचे इथे उपस्थित आहात. आपण यायचं आहे. आपल्या देखील या मंचाजवळ कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. जाऊया मात्र मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर 2 बाद 23 आकड्यावरती धावत संख्या स्कोरवरती पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर सुधीर येतोय. सुधीर पाटील एका साईडला मात्र संदीप भोईर गोळीच्या मार्कवर आडव्या बट्ट्याने खेळायचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक चेंडूला अडवला जाईल. फेकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एका धावेवर समाधान मानावा लागेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 2 बाद 24 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 धडपणदारी षटक आपण पाहता. जो तिसरं षटक बदलताना गोलंदाज संदीप भोईरला. स्ट्राईक वरती सुनीलला पाहू शकाल आपण. सुनील आणि सुधीर ही जोडी आपण पाहता. संदीप गावंड षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू. इथे काय घडलं पाहू शकाल. हिट विकेट घडलाय आणि आणखी झटका मिळेल तो रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाला. चला इथे आपण पंचाचा रिव्ह्यू आलाय. हिट विकेट आहे. अंपायर पाहिला जातोय, चेक केला जातोय. चला फलंदाज बाद आहे. इथे बॅट आढळली स्टँडवरती स्टंपवरती. हिट विकेट आहे. तिसरा फलंदाज पतंग होतोय. सुनीलला देखील परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. संघाची स्थिती पाहिली 3 बाद 24 आकड्यावरती. 3 बाद 24 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. रायगड 40+ प्रीमियर लीग धमाका 2025 आज स्पर्धेचा 5वा दिवस. सन्माननीय आमचे परेशभाई इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. त्याचे आज पाहुणे म्हणून मादी लागली. नाहीतर 40+ मास्टर वावंजे या संघामध्ये देखील ते खेळताना पाहतो आम्ही नेहमी सातत्याने. आज मात्र ते इथे मुख्य पाहुण्यांच्या उपस्थितीत आपल्यासमोर उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या 3 बाद 24 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश गायकर आलाय. गोलंदाज संदीप गावंड. संदीप गावंड गोळाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. आताचा चेंडू आपण पाहिला तर फसलेमध्ये चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल आणि ते सन्माननीय आमचे लाडके नक्कीच परेशभाई येथून मात्र रवाना होतील. साहेब इथं आलात आपण वेळात वेळ काढून. आपला मनापासून आभार सर्व मंडळींचं. या स्पर्धेसाठी आपण आलात आणि नक्कीच येथून मात्र साहेब रवाना होतात. रायगड 40+ प्रीमियर लीग 2025 आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि सन्माननीय परेशभाई येथून मात्र आता मार्गस्थ होताना आपण पाहतात. खूप खूप शुभेच्छा त्याने नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. लाजवाब चॉपरक दिलाय. चेंडू पाहू शकाल मात्र इथे काय घडलं. आणखी एक विकेटचा पतंग ठरेल. इथे पाहिलं तर 4था झटका मिळेल तो रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाला.
तर येऊ नका, टीम मीटिंग करू नका. मॅच आहे, पुढे बॉल आउट देखील होऊ शकतो. जर एक एक सामना जर सेम झाला तर लीगच्या मॅच म्हटलं तर त्या प्रकारे येतात. त्यामुळे आपण माझी विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की सूरस्मृती वाहाल उलवून आपण एकत्र येऊ नका. टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, सहकार्य करा. वेळेला पाबंद द्या, कारण वेल इज इम्पॉर्टंट. कारण 3:53 झालीत. आपण जास्तीत जास्त वेळेला वाचवायचं आहे. वारंवार एकत्र येऊ नका. गोलंदाज येतोय ओव्हर क्रमांक 4 करण्यासाठी. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी मात्र पाहू शकाल मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू पेकीपर्यंत एकदा पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाची धावसंख्या 4 बाद 25 आकड्यावरती. गोलंदाजचं नाव सांगायचंय. गोलंदाजचं नाव सांगायचं, अन्यथा आयोजकांच्या वतीने आपल्याला पॅनलिस्ट केलं जाईल. खेळाडू हवा आहे, खेळाडू हवा आहे इथे. पल्लसपेचा खेळाडू आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहे. आयोजकांच्या टीमला देखील आम्ही इथे 2 धावेचे पॅनल्टी दिले आहे. त्यामुळे आपण यायचं खेळाडू लगेच. आताचा चेंडू आपण पाहू शकाल. लेग स्टंपच्या बराच बार जातो, वाईट करार केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 बाद 27 आकड्यावरती. तर चंद्रकांत आलाय ओव्हर क्रमांक 4 तळण्यासाठी. विजय मोसले हा फलंदाज आपण पाहू शका. स्ट्राईक वरती चांगल्या प्रकारचा चेंडू अटलला चंद्रकांतने. हा चेंडू दॉट जातोय. संघाची धावसंख्या 4 बाद 27 आकड्यावरती. 4 बाद 27 धावसंख्या. पहिला पूर्वार्ध चालू आहे. पहिला सत्र आपण पाहतात. रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये सूरस्मृती वाहाल ओलिव्हेरोड ही लढत आपण पाहता. गोलंदाज चंद्रकांत गोळ्याच्या मार्कवर. समोरील फलंदाज विजय मोसले. उलटा चेंडू, लाजवाब पटका, सीमा रेषा पलीकडे जाईल. दर्जेदार षटकार. एकत्र येऊ नका लगेच. आता मात्र आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 6 पुढे 4 बाद 33 आकड्यावरती धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतोय. विजय मोसलेच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. गोलंदाज चंद्रकांत जो ओव्हर क्रमांक 4 हाताळताना आपण पाहता. सूरजमूर्ती वाहाल ओलिव्हेरोड हा संघाचा गोलंदाज. चंद्रकांत गोळाच्या मार्कवर. समोर विजय मोसले. आताचा चेंडू देखील मात्र वाटला होता फलंदाजाला की बराच बाहेर जाईल, परंतु नक्कीच आपण पाहू शकाल. पंचांची काही आपण विचारपूस करू नका फलंदाज, कारण हा चेंडू देखील डॉट जातोय. धावसंख्या 4 बाद 33 आकड्यावरती थांबली. चांगल्या प्रकारे गोलंदाज चंद्रकांत हाताळला. आणखी या ओव्हरमधले शेवटचे 2 चेंडू. विजय मोसले समोर फलंदाज चंद्रकांत गोळाच्या मार्कवर. जोरदार अपील झाली इथे, मात्र अपीलमध्ये दम नव्हता. हा चेंडू देखील डॉट जातोय. धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 4 बाद 33 आकड्यावरती थांबली आणि 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू उरलाय. अंतिमची डिलिव्हरी. 4थ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. समोरील फलंदाज विजय मोसले ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता पळसपे संघासाठी, परंतु शेवटचा चेंडू. आताचा पटका, स्विच साऊंडचा आवाज झाला आणि चेंडू मात्र परार. मिडविकेटच्या डोक्यावरून जाईल. हा दर्जेदार षटकार.
लगेच क्षेत्ररक्षक सजवा. भरपूर टाइम झाला. आयोजकाच्या वतीनं वारंवार कॉल येतात कारण वेल संपेल, त्यामुळे वेल वाचवायची आपल्याला. 4च वाजले. आणखी तो आपल्याला जर सेम पॉईंट झाले तर बॉल आउट होईल, तसं तर एक सामना होईल. या गोष्टी आपण आणखी एक सामना आहे त्याचा जर आपण बॉल आउट होईल जर सेम पॉईंट्स आले तर, त्यामुळे आपण जास्त जास्त एकत्र येऊ नका. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 4 बाद 39 आकड्यावरती. संदीप भोईर येतोय ओव्हर क्रमांक 5 तळण्यासाठी. संदीप भोईर कुंडेवाल, संदीप गावंड आहेत. असे 3 प्रकारचे खेळाडू आहेत संदीप डाबाचे. परंतु स्केरलेकच्या रीजन मध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय पैकीपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या. 2 धावेच्या पद्धतीने आता आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 4 बाद 41 आकड्यावरती. सतीश स्ट्राईक वरती फलंदाज. गोलंदाज संदीप भोईर. षटकातील पुढचा चेंडू फेकेल सतीशसाठी. आताचा पटका पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षक येईल लॉंगोच्या रेझर मध्ये आणि हलवारपणे इथे झेल टिपला. आणखी झटका मिळेल तो रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाला आणखी झटका. कुठेही थांबायचं नाही. आपण एकत्र येऊ नका. आम्ही वारंवार आपल्याकडे लक्ष देतो. पंच देखील आमचे सांगत असतात की आपण टीम मीटिंग करू नका. वेळ संपत आलेलं आहे. संघाची धावसंख्या 5 बाद 41 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील येतोय. विजय मुसले, संजय पाटील ही जोडी आपण पाहतात. गोलंदाज संदीप भोईर. तर संदीप भोईरच्या षटकातील पुढचा चेंडू संजय पाटील साठी. आल्या आल्या दे तडाका. चेंडू जाईल मात्र सीमा रेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. संघाची धाबसंख्या 6 पुढे गेली. धाबसंख्या पोहोचली 5 बाद 47 आकड्यावरती. चांगला मात्र तीच प्रत्युत्तर दिला. आली आल्या चौक उत्तर षटकाराने मात्र. गोलंदाज संदीप भोईर, समोरील फलंदाज संजय पाटील. त्याच्या बाटमधून आपण एक षटकार पाहिला. पुढचा चेंडू दे तडाका. दुसरा जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार लाजवाब. आपण वारंवार आपण क्षेत्रक्षण चेंज करू नका. लगेच टाइम घेऊ नका. जास्त टाइम नसेल कारण आयोजकाकडून आपल्याला तर कॉल येईल. त्यामुळे वारंवार आपण टाइम वेळेला महत्व द्या. ऑन हॅट्रिक षटकार हॅट्रिक वरती संजय पाटील 7व्या क्रमांकाचा फलंदाज. काय फलंदाजी करतोय. देखणी फलंदाजी. सर्वांची मन जिंकलीत आणि षटकार हॅट्रिक टोकतोय. लाजवाब बिग 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 षटकार.
पाटील मला जरी 7व्या क्रमांकावरती पाठवलाय. संजय पाटील आहे फलंदाज. काय मात्र म्हणत जिंकलेत. 3 षटकार ठोकले संदीप भोईरवरती. संजय पाटील काय मात्र ते षटकार ठोकतोय. लाजवाब. आणखी 2 चेंडू होते या ओव्हर मधले. आणखी 4था षटकार पाहायला मिळेल का. आणि 4था षटकार टोकतोय फलंदाज संजय पाटीलच्या बॅट मधून. डीजे टोक. धावसंख्या जमल्या नव्हत्या. धावसंख्या झाल्यात 65च्या घरामध्ये. सेकंद बाकी आहेत. वारंवार एकत्र येऊ नका. सुरस्मृती वाहाल उलवेनोड आयोजकांच्या वतीनं टाइम जारी आहे. त्यामुळे आपण वारंवार एकत्र येऊ नका. टीम मीटिंग करायची नाही. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 5/65 या आकड्यावरती. 5 विकेट लॉस 65 रन्स. धावसंख्या झाल्या. धावसंख्या जमल्या नव्हत्या. परंतु जी फलंदाजी आपण पाहिली संजय पाटीलची जे 4 षटकार आलेत. लाजव काउंटडाऊन करा. शेवटचे 30 सेकंद बाकी आहेत. नाहीतर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 30 सेकंद बाकी आहेत आपली. त्यामुळे काउंटडाऊन करा. गोलंदाज येतो शेवटचा स्लॉग ओव्हर. दीपक गावंड. दीपक गावंड एका साईडला मात्र विजय मोसले आणि संजय पाटील ही जोडी आपण पाहतात. रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाची. दीपक गावंडचा विजय मोसलेच्या बॅट मधून इथे मात्र सीमा रेषा लगत पकडला जेल आणि आणखी झटका मिळेल. तो रॉयल ड्रीमर्स 11 पलसपे संघाला 6 बाद झटका. हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 8व्या क्रमांकाचा फलंदाज संदीप तारेकर येतोय. नवीन फलंदाज संदीप तारेकर. गोलंदाज दीपक गावंड. स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक पूर्वार्धामधला. शेवटचे 5 चेंडू उरलेत. संघाची स्थिती पाहिली तर 6/65 या आकड्यावरती धावसंख्या लागली. संदीप तारेकर स्ट्राईकवरती फलंदाज पाहतात. दीपक गावंड. सुरेख चेंडू परंतु लेग स्टंपच्या परास बाहेर जातोय. दोन्हीत समांतर झालेत पंचांचे. वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एकादमीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 6/66 या आकड्यावरती. 666 आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. सन्माननीय विकास शेट केनी साहेब इथे आलेत. यायचं आपण आमच्या मंचाजवळ आपलं सहर्ष स्वागत. 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग धमाका आज 5वा दिवस आणि सन्माननीय श्री विकास शेट केनी साहेबांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि ते पात्र टोकून दिलाय सीमा रेषा पलीकडे लॉंगॉच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. ढवले साहेब इथे आलेत आमचे आंबागावचे कांबागावचे. या पाहुण्यांचं मात्र सहर्ष स्वागत केला जातोय. आणि त्यानंतर मात्र पाहिला तर सीमा रेषा पलीकडे जाईल. षटकारानंतर दर्जेदार चौकार. थँक्यू. इथे मात्र धावसंख्या
परंतु काय आपण फलंदाजी पाहिली संजय पाटील तसं संदीप तारेकर सुंदर फलंदाजी लाजच्या बाप सीमा रेषा पलीकडे नेलाय कॉर्नरच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार तारेकरच्या बॅट मधून षटकार चौकार चौकार षटकार लाजच्या बाप फलंदाजी सिंग पोचलाय 82च्या घरामध्ये पावड्यांची भरपूर मादे आली लाभली या स्पर्धेला आपण पाहिलं तर रायगड 40+ प्रीमियर लीग आणि ते पाहू शकाल मात्र ते हा चेंडू डॉट येतोय पहिला पूर्वार्ध संपन्न झाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे संघाची धावसंख्या तब्बल 6 बाद 82 धावसंख्या आणि 83 धावेचा टार्गेट असेल तो सामोरी टीम्स सूरस्मृती वाहाल उलवेनोट संघाला पुन्हा एकदा मात्र आवाजामध्ये बदल मी नक्कीच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो रवींद्र म्हात्रे सर यायचं आपण जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात पुन्हा एकदा जॉईंट होतील रवींद्र म्हात्रे सर प्रियांश 11 नावडे आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस प्रभाकरजी तांडेल साहेबांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत दत्ताजी देसाई PSI तांडेल साहेब आपलंही सहर्ष स्वागत दत्ता देसाई विनायक डवळे साहेब कांबेगावचे विनायकजी डवळे साहेब देखील इथे उपस्थित झालेत आणि आमचे गुलशन म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू अजनबी ओले टीमचे चांगले आयोजक देखील आहेत सर्वांचं करूया सहर्ष स्वागत आणि आपण टॉस साठी आमंत्रित करूया सूरज प्रियांश 11 नावडे आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस शेवटचा सामना असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल चला प्रियांश 11 नावडे आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस संघाच्या संजय पाटील यांचे खूप चांगले बॅटिंग पाहायला मिळाले चांगले षटकार रेग्युलर कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी व प्रॅक्टिस सराव असतो आणि फिटनेस खूप संजय पाटीलची आता चांगली राहिली आहे हा संजूबाईंचे लाडके मेवणे आमचे राजनभाई आपलंही सहर्ष स्वागत सागर पाटील आपणही या चला प्रिन्स एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आलेला आहे प्रियांश 11 नावडे चला टॉस करूया आपण आता लास्ट मॅच शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड आयोजित रायगड प्रीमियर लीग रजिस्टर नंबर आपण पाहतोय आजच्या या 5व्या दिवसातला अंतिम सामना 24 डिसेंबर एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन आमची स्पर्धा आज तुम्हाला खरं तर खूप दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते तर टॉस करतील आमचे मान्यवर पाहुणे विकास शेठ केणी धरणागाव बघा किती लांबून लांबून आमची सर्व मंडळी आज क्रिकेट प्रेमी आहेत क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि विकास शेठ केणी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय नाणेफेकीचं कौल कोणाच्या बाजूने लागलंय यस नावडे अजय कोले ही फाईट पाहायला मजा येईल भाऊ खरं तर रॉयल कलंबोलीमध्ये हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळलेत मने आपला मन्नी आणि अजय कोहली तर इथे स्वागत आणि सन्मान होतोय बॉलिंग येस
नावडे टीमनं फिल्डिंग घेतलेली आहे. मंडी तुमच्या टीमला बॅटिंगसाठी चॅलेंज केलं आहे, तर त्यांनी तुम्हाला आमंत्रित केलंय. तर इथे राजन भाऊंचा सन्मान होतोय. आमचे बॉस संजूबाईंचे लाडके मेवणे, मेवणे मेवण्यांचे पाहुणे, आणि आज पाहुण्यांच्या भूमिकेत मेवणे पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला झाली आहे सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पीबी वाट पाहत होता या स्लॉग हिट, तिथे मात्र हा येतोय पहिला चौकार. क्या बात आहे. ही संगीत ऐकायला आमच्या 40+ खेळाडूंना खूप मजा येईल, आयोजकांना, कारण त्यांच्या काळामध्ये जी गाजलेली संगीत आहेत ना डीजे मास्टर, तीच वाजवा. पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केले, आव्हान ठेवलंय 83 धावांचं. पुलर लेनचा बॉल सुधीर पाटील डॉट बॉल फेकतोय. कानपोली गावचा हा खेळाडू सुधीर पाटील, दुसऱ्या बाजूला वहाल गावचा खेळाडू प्रदीप मुंबईकर. हे बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 40+. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. खूप चांगली स्पर्धा. प्रत्येक संघ पुढे पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा फलंदाज तयार पुढील बॉलला फेस करण्यासाठी. वारंवार पॅडल स्विप खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रदीपनं, आणि मात्र सुधीरनं त्याला सरळ मार्ग दाखवलाय तंबूचा. क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. पहिलाच चौकार मारल्यानंतर प्रदीपला बाद करण्यात यश मिळालंय. नवीन बॅट्समन साईनाथ गावंड आता फलंदाज पाठ झाले आम्हाला. खूप चांगला चेंडू झपकन आतमध्ये येतोय. आवरे गावचा साईनाथ गावंड फलंदाजीच्या उंबरट्यावर. संजय पाटील वाईडिश लॉंग ऑफला. नाना अजूनही संजयची बॅट बरीच फिरते गोल वेगानं. हा राग यायला हवा. मला राग येतोय. आता माझी सटकली, आणि ते मात्र सुधीरची सटकली की काय. वारंवार डॉट बॉल फेकतोय. काय गोलंदाजी करतोय बघा. टिच्चून मारा मैदानाच्या आतमध्ये. विकेट प्राप्त झाली आहे. ही कानपोली गावची एक्सप्रेस आहे. कानपोली संघातून खेळताना अजूनही रेग्युलर पद्धतीने इन फॉर्म कामगिरी करतोय गोलंदाजी करणारा हा 40+ मध्ये पलसपे टीम मधून खेळतोय. अप्रतिम कामगिरी. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे. हा फुल्लर लेनचा बॉल फुल टॉस. संजय पाटीलकडे येतोय. चेंडू सहज पकडतोय. एक धाव मिळेल. साईनाथ गावंड एका धावेने पुढे संघ सरसावते. संघ जाऊन पोहोचतोय आता 5 या आकड्यावर. एक गडी बाद 5. खूप चांगलं षटक हाताळलंय सुधीर पाटीलनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 5. 83 धावांचं लक्ष्य. सेकंड हायेस्ट स्कोर असेल. मागच्या मॅच मध्ये 84 धावांचा आहे. चला टीम मीटिंग करायची नाही. चला टीम मीटिंग नाही. तुम्हाला घाई करावी लागेल. आता हळूहळू सूर्य अस्ताला जाईल. मैदानावर अंधार पसरेल.
कदाचित मॅच जिंकला पलसपेठ टीमनं तर मग 3 संघ 1-1-1 विजय घेऊन पुढे येतील, मग बॉल आउट. हा, जर उशीर केलात मग तुम्हाला अंधारात बॉल आउट खेळावा लागेल. इथे अजून फोकस लागले नाहीत, काही दिवसांनी फोकस लागतील इथे या मैदानावर. काही दिवसांनी या मैदानावर फोकस लॅम्प लागतील आणि JWR ट्रॉफी, अगदी दमदार ट्रॉफी तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. रजनी स्पर्धा 3 तारखेपासून JWR ट्रॉफी. परंतु आता फोकस नाही, तुम्हाला अंधारात बॉल आउट खेळावा लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात. लवली बॉल बरोबर. आता खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते, टिचून मारा होतोय, भन्नाट मारा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 5. सेकंड ओव्हर. गोलंदाज सतीश गायकर सायनाथ साठी. हो, आता डॉट ऑन मागून डॉट बॉल फेकले जात आहेत. 83 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. आणि आता सुनील गवंडी देखील आता थोडंसं आपण बघितलं तर विजय गवंडी असतील त्यांचे संघ मालक, सुनील असेल, सुनील गवंडी 50 वय वर्ष ओपनर बॅटिंग करत असताना तुम्हाला देखील पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट क्षेत्राकडे संजय पाटील येतो आहे. बघा बघा या वयामध्ये काय जोश आहे संजय पाटीलचा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर फक्त 6. अतिशय बिकट परिस्थितीत सापडलाय आता हा वहाळ संघ. चांगला फटका अप्पर कडनं खेळलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू दन 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 करत चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जे 10 धावा आता धावफलकावर लागल्यात. हीच फटकेबाजी करावी लागेल इथून पुढे. सूरज स्मृती वहाल उल्वेनोड संघाला. शॉर्ट पिच बॉल सरळ दिशेने केलाय. जसा बॉल आला त्यानंतर त्यांनी अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच बॉल होता, थोडासा चेंडू आडव्या वाढणं खेळणं किंवा लूक करणे गरजेचं होतं, परंतु स्टँड अँड डिलिव्हर केलं बिहाइंड द बॉलर आणि तिथे मात्र मिळते एक धाव. आता येतोय सायनाथ ऑन स्ट्राईक. लेग स्टम्पला बॉल होता. याच पंचांचा इशारा येतो, लेग स्टम्प सोडून जातोय. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. खूप चांगली स्पर्धा आहे, पण सर्व 40 प्लेचे खेळाडू आज स्वतःचा काम बाजूला सारून, स्वतःच्या घरची जबाबदारी बाजूला सारून खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि एकदा मैदानावर आलं ना की एकमेव ठिकाण असं आहे की जिथे सगळी दुःख विसरून आपल्या धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो. बघा मैदानावर खेळतात, कोणता टेन्शन आहे का त्यांना? नाही, आपल्या धुंदीमध्ये खेळतायत. म्हणून तर क्रिकेट खेळ हा लोकप्रिय होत चाललाय. वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सँडीच्या जातोय. हा 4 धावांसाठी चौकार. संगीत आपल्याला ऐकायला मिळतात मिहिर डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा. उद्या
स्पर्धेचा 6वा दिवस, परंतु 6व्या दिवसामध्ये पहिल्या दिवसाचा जो राहिलेला सामना आहे ना, 9-11 नेरे वर्सेस स्वर्गीय धोंडूशेठ गुंजा वास्कर कुंडेवाल यांच्या विरोधात सकाळी बरोबर 8:45 वाजता हा सामना सुरू होणार आहे. नाही आले, लेट झाले, हा तर काही निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या कमिटीकडे राहील. महत्वाची सूचना, आम्ही काही निर्णय घेऊ. 8:45 वाजता पहिला बॉल पडणार आहे. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे तुम्हाला. आणि कुंडेवाल नेरे टीम हा आज संध्याकाळी येऊन वस्ती करू शकता इकडे छाया रिसॉर्ट मध्ये. ही सुविधा देखील तुम्हाला आहे. हा चादरा गोदऱ्या हा सगळा घेऊन या. काय तुम्हाला अजूनही काय काय सेवा देणार बघा. जेवणाची उत्तम सोय, राहण्याची उत्तम सोय, मैदानावर खेळण्याची उत्तम सोय. सामन्याला उशीर होतोय. चला गोलंदाजीच्या तयारीत व्हा, कारण षटक क्रमांक 2च संपलेत. बराच उशीर झाला. कारण आता तुम्हाला जर इथून पुढे 5 षटकांसाठी 25 मिनिटच दिलेत. चल राजा, काय तिसरा मॅच खेळताय, आधी चर्चा सुरू आहे. तिसरा षटक, धावसंख्या 16. हा समोर दिलेला हा चेंडू मात्र आता पूर्णपणे हा वहाळ संघ 40+ संघ आता अडचणीत आलाय असं म्हणावं लागेल. सूरज स्मृती वहाळ उलवेनोड संघ अडचणीत आलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 17. तिसरं षटक करायचे आहेत 83 धावा. हाही फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. ड्रॉप तर ड्रॉप आणि चेंडू गेला सीमा पार. थर्डमॅन रेऱ्याकडे 4 धावांसाठी चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. साईनाथ गावन. हा बॉल इथे मात्र जातोय डॉट. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. फटका प्रॉपर नाही आहे टायमिंग, त्यामुळं 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू असताना पूर्ण करत आहेत. 2 धावा. ओ माय गॉड, पाय कुठे आहे पाहावं लागेल. झेल पकडलाय बरोबर काही इंच दूर आहे. पाहूया, तपासू आपण, काही हरकत नाही. चेक करूया ना, काय हरकत आहे आपल्याकडे सुविधा. टेक्नॉलॉजी कशाला, एवढे पैसे कशाला दिलेत आपण. पूर्वी जमायचं. पूर्वी काय असायचं, ज्याच्या विरोधात ते पण हात उंच करायचे. पूर्वीचे किस्से तुम्हाला सांगितले तर नक्कीच भरपूर हसाल. अहो काय सांगू शकत नाही. बघूया, पंच देतील, इशारा करतील. कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीला बॅट्समन आउट, पंचांचा इशारा येतोय.
बॅट्समन आउट. खूप चांगला जज केलाय बघा त्या ठिकाणी फिल्डर सुधीर आय थिंक होता, सुधीर पाटील. जबरदस्त जजमेंट, प्रॉपर जज, चेंडूवरची नजर, साऱ्या गोष्टी आणि स्वतःचा बॅलन्स, तिन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळाल्या सुधीरकडनं आणि हा झेल टिपलाय. बॅट्समन मैदानातून बाहेर. साईनाथ एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानातून जातोय. धावसंख्या धावफलकावर 23. कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीवर ओपीडीची मॅच असताना सर्व प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीच्या जवळजवळ आत. सोन्याने चौकार मारला होता. या असं प्रकार होते पूर्वी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. एकच धाव. संजय पाटील आहे ज्याला राग येतोय. खूप चांगला इफर्ट दाखवलाय संजय पाटीलनं. बॅटिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, आणि आतापर्यंत जर विचार केला ना तर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे बाजू मजबूत करत असताना फक्त विचार केला तर 24 धावा, 3 षटक, 2 गडी बाद, 83 करायचे. चला स्पीडअप करा पलसपे टीम. आता घाई करू नका, चला लवकर घ्या. पाणी पाहिजे. हा घाई करू नका, पाणी पाहिजे त्यांना, पाणी पाहिजे. पाण्याची सक्त गरज आहे, खरोखर गरज आहे ना. हा पुरा बॉक्स घेऊन आलेत. घसा ओला करा, जास्त पाणी पिऊ नका. जास्त पाणी प्यायला पण बरं नसतं दमल्यावर. आता या मॅचचा विचार केला, या लीगचा विचार केला तर बघा एकंदरीत फक्त प्रियांस 11 नावडे संघ ज्याच्या नावावर 2 विजय आहेत. त्यानंतर आपण विचार केला तर सूरज स्मृती वहाल या संघाच्या नावावर 1 विजय आहे. त्यानंतर लक्ष्मी एंटरप्राइजेस त्यांच्या नावावर 1 विजय आहे. आणि जो पलसपे संघ खेळतोय त्याच्या नावावर एकही विजय नाही, परंतु तो आता विजयाच्या उंबरट्यावर आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता मॅच पाहायला मजा येणार. पुढील मॅचवर डिपेंड्स असेल बघा. पुढील मॅच मध्ये लक्ष्मी एंटरप्राइजेस जर सामना जिंकला तर 2-2 विजय, मग दोन्ही संघ पुढे जातील. परंतु लक्ष्मी एंटरप्राइजेस जर सामना पराभूत होतोय तर मात्र अजूनही मजा. काही घडू शकतो लीगच्या मॅच मध्ये. असंच असतं मित्रांनो, एकमेकांच्या पराजयाची वाट पाहावी लागते, एकमेकांच्या विजयाची वाट पाहावी लागते, अशी लीग. फोर्टी प्लस मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड रजिस्टर क्रमांक आपण बघितलं तर 5x0405/2025 रायगड 2025 मध्ये रजिस्ट्रेशन आपण पाहतोय झालेली आहे. ही आमची असोसिएशन आणि त्या आयोजित रायगड प्रीमियर लीग. संजयजी पाटील अध्यक्ष, कार्याध्यक्ष संतोषजी पवार, नाना दिवेकर उपाध्यक्ष, त्यानंतर विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष देखील तुम्हाला पाहायला मिळतात चांगले कार्य करत असताना. इथे एक सिंगल आले, एकेरी धावेने काही होणार नाही. इथून पुढे जर सूरज स्मृती वहाल टीमला जिंकायचं असेल ना तर मोठमोठे फटके हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतील. दीपक गावंड ज्यांचा मुलगा देवा आवरेमध्ये सातत्याने खेळत असतो, आज आपण त्यांनाही प्रत्यक्ष मैदानावर पाहतोय. बऱ्याच खेळाडूंची आजकाल मुलं देखील रेग्युलर गावच्या प्लेइंग 11 मध्ये खेळत असतात. सुधीर येतोय दुसऱ्यांदा सेकंड बॉलर ओव्हर घेऊन. हो लवली बॉल आउट साइड ऑफ स्टंपला ब्लॉक हॉल मध्ये फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित, स्थिर, अडचणीत आलाय पूर्णपणे. आता सूरज स्मृती वहाळ संघ, सागरजी घरात या टीमचे ओनर, टीम ओनर, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तो विजयजी गवंडी, माफी साहेब विजयजी गवंडी.
आउटसाईड ऑफ स्टम्पला हाही ब्लॉक. आता बरोबर सुधीर पाटीलनं हेरलंय की जास्तीत जास्त आउटसाईडला ब्लॉक ऑल बॉल टाकायचं. यष्टीरक्षक कपिल पारवे यष्टीरक्षण करत असताना खूप सुंदर क्रीडांगण स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानगर. सेम टू सेम बॉल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हा थोडासा बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अवांतर धाव मिळते. या अगोदरच ते 2 बॉल त्याने अप्रतिम फेकले होते सुधीरनं वाईड यॉर्क आउटसाइड ऑफ स्टम्पला आणि तिथे नंतर मात्र हा थोडासा बाहेर निघाल्यानंतर वाईट बॉल पंचांनी घोषित केलंय. मैदानाची आपण पाहणी केली तर अवघ्या 15 ते 20 दिवसात हे मैदान आहे ना अगदी तयार करण्यात आलंय. मैदानाचं काम सुरू होतं परंतु रायगड प्रीमियर लीग याच मैदानावर खेळवायची हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं. ते स्वप्न सत्यात उतरलंय. सिंगल आली आहे. संजयजी पाटील बॉस त्यानंतर प्रवीण पाटील नाना दिवेकर संतोष पवार वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष त्यानंतर या लीगच्या अध्यक्ष किरण खाणावकर असतील त्यानंतर निनाद तारेकर बापू असतील. आपण बघितलं तर विभागीय आमचे सल्लागार असतील रणजित पाटील असतील भाऊ मुकादम असतील. सर्वांनी खूप मेहनत घेतली खरं तर या लीगसाठी. सर्वांचं मी कौतुक करेन. मैदान जे आपण बघितलं तर अगदी सुसज्ज बनवण्याचं काम केलं. फुलटॉस बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलंय आणि 1 धाव देखील पळून काढली आहे. बिमर 2 धावा मिळतील. अगदी संत आणि मी म्हणेन धावगती बघितली तर कासवाच्या गतीनं म्हणावी लागेल कारण आता धावा भरपूर राहिल्या आहेत. 14 बॉल 57ची आवश्यकता होती. ते एक सिंगल 29 धावा धावफलकावर लागल्या आहेत. नो बॉल फ्री हिट पंचांचा इशारा येतोय. कालची तुम्ही जर बामणडोंगरीची स्पर्धा बघितली तर पंचांनी नो बॉल दिला होता. इकडे कोणाला स्कोररला पत्ता नव्हता नाही लाईव्ह वाल्याला पत्ता. येस गलीच्या दिशेनं चेंडू जलद गतीनं फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. कालच्या बामणडोंगरी स्पर्धेचा किस्सा सांगेन. नक्कीच पंचांनी नो बॉल दिला होता उमेश. फ्री हिट पण इशारा केला होता परंतु स्कोरर आणि लाईव्हवर नो बॉल काउंट केला नव्हता. बॉल काउंट केला होता. 5 बॉलमध्ये ओव्हर दिला होता. आला आम्ही पाहत होतो म्हटलं ओव्हर एक तर नो बॉल आहे रन काउंट नाही बॉल काउंट नाही असं होतं. त्यामुळे लक्ष असणं फार गरजेचं असतं. सरळ दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे अगदी आपण बघितलं तर संत गतीनं फलंदाजी सुरू आहे. गरज आहे तुम्हाला अगदी सशाच्या गतीनं जलगत गतीनं धावसंख्या जमवायची आहे कारण धावा आणि चेंडूंचं अंतर फार फार आता मी म्हणेन वाढलेलं आहे. 12 चेंडू आणि तुम्हाला 50 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडू 50 धावा. चहा पाण्याची व्यवस्था सुरू करताना आमचे स्वामी भक्त पाणी द्या म्हणीला. श्री स्वामी समर्थ मठ मानगर आणि या ठिकाणी आमचे स्वामी भक्त दर गुरुवारी खूप सेवा करत असतात. मग जेवण वाढण्यापासून अगदी प्रत्येक स्वामी भक्तांना आपण बघितलं एका रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी खूप चांगलं आयोजन केलं जातं. सर्व स्वामी भक्त आणि आज आपल्याला चहा पाण्याची देखील व्यवस्था करतायत. त्या स्वामी भक्तांचं आपण मनापासून आभार मानूया. आज या आयोजनाच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली. स्वादिष्ट जेवण सर्व आचारी वर्गाचंही मी मनापासून आभार मानेन. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता कांदे पोहे कांदे पोह्याचा एक नाश्ता देखील आयोजकांच्या वतीनं म्हणजेच खूप चांगली स्पर्धा. प्रत्येकाची काळजी निगा राखली जाते. सरळ दिशेने खेळलाय दीपक गावंडने हा फटका हो सुधीर आला होता धावत पळत झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल झालाय ड्रॉप. अशा परिस्थितीत धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या
धावफलकावर 35. विजय गवंडी येतोय. संघाचा संघमालक आता गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विजय गवंडी. आता नाही आहे डावकुऱ्या फलंदाज संदीपला देखील आता जकडून ठेवलाय. विजय गवंडी आज पलसपे टीमचे संघ मालक आहेत आणि रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे या नावानं एक सामना पराभूत झालाय. त्यानंतर आपण बघितलं तर त्यांचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. संदीपचा चांगला फटका डीप मिड विकेट एरियाकडे संजय पाटीलच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. बॉल सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. आता 45 धावांची अजूनही आवश्यकता राहिली आहे. भरपूर धावा राहिल्या आहेत. 9 चेंडू 45. नो बॉलचा इशारा. निगेटिव्ह फिल्डिंग. वॉचिंग द अंपायर्स अँड करेक्ट डिसिजन. इथे निगेटिव्ह फिल्डिंग लावल्या कारणानं पंचांनी नो बॉल दिलेला आहे. 1+2 एकूण 3 धावा. चेंडू शिल्लक असतील 9 आणि आता 42 धावांची आवश्यकता. 9-42 धावा प्रयत्न करावे लागतील. ठोकम ठोक षटकार षटकार चौकार ठोकावे लागतील. पुल्लर लेनचा बॉल. अशक्य प्राय आव्हान आहे. इम्पॉसिबल. एकच धाव. अशक्य प्राय आव्हान आहे. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. मॅच मधली मजा नाहीये, चुरस नाहीये, त्यामुळं उशिरानं का होईना परंतु चांगला फटका आला होता तोही अडवलाय. त्याही बॉलवर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सात चेंडू आणि 39 धावा हे एकदम कठीण समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. अशक्य ही गोष्ट शक्य करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल. आता 6 षटकार जरी भाऊ मारले तरी मॅच जिंकू शकत नाही. असं अशक्य आव्हान आहे. आजच्या दिवसातला सर्वात 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 एकतर्फी सामना. 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 38 धावांची आवश्यकता. 5वा दिवस या स्पर्धेतला. 10 दिवस ही लीग सुरू राहणार आहे. 29 या तारखेला या स्पर्धेची सांगता. गोलंदाज सुनील. सुनील गवंडी येतोय. लास्ट ओव्हर घेऊन मॅच वन साइड होते. बऱ्याच फरकाने कदाचित हा मॅच जिंकेल की काय पलसपे टीम.
कारण लीगच्या मॅचमध्ये जर ॲव्हरेज असताना तर चांगला ॲव्हरेज पकडला असता, परंतु बॉल आउटवर निर्णय दिला जाणार आहे जर समान गुण झाले तर. एकतर्फी मॅच. सूरज स्मृती वाल टीमनं प्रयत्न करायला हवे होते, कारण हा दुसरा विजय मिळाला असता कदाचित त्यांनाही देखील, परंतु का वेळ निघून गेलाय. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अगदीच पावलींच्या वरून जातोय 6 धावांसाठी. वेळ निघून गेलाय. वेळ निघून गेल्यानंतर कोणत्याही कार्याला किंमत नसते. सत्ता गेली, सगळा संपला. सत्ता गेल्यानंतर आपलं शहाणपण जसं आटपतं तशाच प्रकारचं आता मॅच निघून गेली आहे. एखादा पाऊस गेल्यानंतर छत्री उघडून काही उपयोग नाही, तसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये. आता किती चौकार षटकार ठोकले तरी मॅच जिंकू शकत नाही, कारण 3 बॉल 30 धावा. आपली गुणवत्ता शेवटच्या क्षणाला दाखवत असताना बॅट्समन संदीप, खरं तर संदीपला लवकर येणं गरजेचं होतं. प्रत्येक मॅचमध्ये संदीप गावंडची बॅटिंग चांगली झाली. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता तो षटकार ठोकतोय. 2 चेंडू आणि आता अजूनही 24 धावांची आवश्यकता राहिली आहे. किती फरकाने मॅच हा पराभूत होईल, वहाल टीम याकडेच मात्र आता लक्ष राहिलंय. चला, बाकी टीमनं रेडी राहायचे. आता लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि प्रियांश 11 नावडे टीम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एका चेंडूचा आता खेळ बाकी असेल. प्रियांश 11 नावडे आपण रेडी राहायचे. त्यानंतर लक्ष्मी एंटरप्राइजेस नवदीप शेठ पाटील यांचा संघ बघा. शेवटच्या क्षणाला षटकार आले 2. नक्कीच फलंदाजासाठी टाळ्या वाजवा, कारण खूप चांगले बॅटिंग केले. शेवटपर्यंत लढला, परंतु या ठिकाणी 18 धावांनी हा सामना पराभूत होते. 18 धावा म्हणजे 3 षटकार कमी पडले. विनायकजी ढवळे कांबा यांचे इथे सन्मान होत आहे. कांबा गावातील आमचे एक आदरणीय मान्यवर पाहुणे विनायकजी ढवळे साहेब, आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे पूर्ण आयोजक